बबनराव ढाकणे आणि गोपीनाथ मुंडे दोघेही जिल्हा परिषद सदस्य झाले, आमदार झाले, बीडचे खासदार झाले, राज्यात मंत्री झाले, केंद्रातही मंत्री झाले, आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले। दोघेही ऊसतोड कामगारांचे नेतेही होते। दोघेही भगवानगडावर लाखो लोकांसमोर भाषणही करायचे आणि दोघेही वंजारी समाजाचे। या दोन नेत्यांमध्ये हे साम्य होतं। मुंडे ब्रँड सध्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण त्या आधीचा ढाकणे ब्रँड मात्र आजच्या पिढीला माहिती नसेल। बबनराव ढाकणे आपल्या पाथर्डी तालुक्याला वीज मिळावी म्हणून या माणसाने 1967 साली थेट विधानसभेत पत्रकं भिरकावली आणि विधानसभेत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर 4 महिन्यातच स्वतः मुख्यमंत्री नाईक हे पाथर्डीला आले आणि तालुक्यात विद्युतीकरणाला सुरुवात झाली। एका व्यक्तीमुळे पाथर्डीसारख्या डोंगराळ भागातील गावांमधला अंधार दूर झाला। बबनराव ढाकणेंच्या एका उडीने तालुक्याचं भाग्य बदललं। पुढे तेच बबनराव ढाकणे हे आमदार झाले, मंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, विधानसभेचे उपाध्यक्ष देखील झाले आणि केंद्रात मंत्री सुद्धा झाले। त्या काळात ढाकणे हा ब्रँड प्रसिद्ध झाला होता। बबनराव ढाकणे नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे, तिथूनच ते अनेक वेळा आमदार झाले, पण ते खासदार कसे झाले याची गोष्टच मात्र भन्नाट आहे। 1989 साली नगर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ होते। उत्तरेकडील कोपरगाव तिथे विखेंचं प्रस्थ होतं, तर दक्षिणेकडे नगर जिथे यशवंतराव गडाख हे खासदार होते। त्यावेळी देशात जनता दलासाठी पोषक वातावरण होतं। बबनराव ढाकणे ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, त्यांनी तयारी सुद्धा केली होती। त्याआधी बबनराव ढाकणे हे राज्यात विरोधी पक्षनेते, मंत्री आणि जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं। ऊसतोड कामगारांचे नेते ते झाले होते, त्यामुळे ऊसतोड कामगार, निर्णायक वंजारी मतं आणि जनता दलासाठी पोषक वातावरण या सर्व गोष्टी पाहता त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघ निवडला। त्यावेळी बीडच्या खासदार केशर काकू क्षीरसागर होत्या। त्यावेळी बीड जिल्हा म्हटलं की केशर काकू हे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात घेतलं जात होतं। त्यांचा पराभव ही गोष्ट अशक्य आहे असंच त्यावेळी म्हटलं जायचं। पण 1989 मध्ये बबनराव ढाकणेंनी इतिहास घडवला। लोकसभा निवडणुकीत बबनराव ढाकणेंनी केशर काकूंचा निसटता पराभव केला आणि केवळ 2000 मतांनी बबनराव ढाकणे हे बीडमधून विजयी झाले होते। त्यानंतर केंद्रात ते राज्यमंत्री झाले आणि वंजारी समाजाला आणि बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं। तोपर्यंत नगर, पाथर्डी, बीडचा ऊसतोड कामगारांचा जो पट्टा आहे त्यात ढाकणे ब्रँडची चर्चा असायची। वंजारी समाज असो वा ऊसतोड कामगार हा बबनराव ढाकणेंच्या मागे कायम उभा राहायचा। पण 1991 नंतर राजकीय गणितं बदलली। गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला, भाजपची चर्चा होऊ लागली। 1993 साली गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांचं वंजारी समाजामध्ये प्रस्थ वाढू लागलं आणि ऊसतोड कामगारांमध्ये देखील त्यांचं प्रस्थ वाढलं। त्या दरम्यान बबनराव ढाकणेंनी शरद पवारांशी हात मिळवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। वंजारी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा त्यावेळी पेटला। तिथेही समाज हा ढाकणेंकडून मुंडेंच्या बाजूला गेला। गोपीनाथ मुंडेंचं वाढलेलं प्रस्थ, आरक्षणाचा मुद्दा यामुळे पाथर्डी नगरपट्ट्यातील युवा पिढी मुंडेंशी जोडली गेली। भगवानगड जिथे बबनराव ढाकणेंचं वर्चस्व होतं, तिथेही गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व वाढलं आणि ऊसतोड कामगारांचं नेतृत्व जे बबनराव ढाकणेंकडे होतं तेही हळूहळू गोपीनाथ मुंडेंकडे गेलं। त्या दरम्यान 2 नेत्यांमध्ये सुप्त संघर्षही झाल्याचं बोललं जातं। अशा प्रकारे गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाज, ऊसतोड कामगार आणि नंतर ओबीसींचे नेते झाले। मात्र त्याआधी बबनराव ढाकणे या ब्रँडचीच महाराष्ट्रात आणि बीडमध्ये चर्चा व्हायची हे नक्की। केवळ भावनिक राजकारण न करता बबनराव ढाकणे यांनी नेहमीच राजकीय तत्त्व जपली। कालांतराने ढाकणे ब्रँडचा विसर जरी पडला असला तरी त्यांच्याबद्दल राजकीय आदर मात्र नेहमीच नेत्यांनी ठेवला। बबनराव ढाकणेंचं 27 ऑक्टोबर 2023 रोजी निधन झालं। एकेकाळी महाराष्ट्र गाजवणारे बबनराव ढाकणे पुढच्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणा आणि शिकवण देतील हे मात्र नक्की। याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।